अद्वैत म्हणत असतो की खरे तू आबांना नाही का बरं नाही म्हणाली, हनीमूनची तिकीट का बरं घेतली आबांच्या हातातून. कला म्हणते की चांदेकर ती गोष्ट तशी नाहीये, आबांनी मला विचारलं नव्हतं की तुला हनीमूनला जायचंय की नाही जायचंय, त्यांनी ते तिकीट माझ्या हातात दिली आणि बाकीचं तर तूच पोपटासारखं बोलत होतास. आणि तसंही मला तुझ्यासोबत हनीमून करण्याची काहीही इच्छा नाहीये. आता मात्र अद्वैत चिडतो आणि म्हणत असतो तर मित्रांनो नेमकं काय झालंय या मालिकेत, अद्वैत आणि कला हनीमूनला कुठे चाललेत आणि नेमका हा प्लॅन कसा घडला हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता देवी आईचा उत्सव आवरलेला असतो, घरामध्ये सर्वत्र आनंदाचं वातावरण असतं. सरोजच्या डोक्यामध्ये खुमखुमीच असते, कलाबद्दल तिच्या मनात राग असतो. या देवी आईच्या उत्सवामध्ये कलाला जो मान मिळालेला असतो, जे काही तिला क्रेडिट मिळालेलं असतं, त्या गोष्टीचा मात्र सरोजला खूपच त्रास होत असतो. सरोजच्या मनात सतत तेच विचार असतात की ही कला कोण ना कुठली येऊन पडली आहे आमच्या घरामध्ये आणि माझ्या मुलाचं तर आयुष्य उद्ध्वस्त केलंच आहे, परंतु हे चांदेकरांचं कुटुंब देखील आता हिच्यामुळेच उद्ध्वस्त होणार आहे. मी नेमकं असं काय करू, कशा प्रकारे आता ह्या कलाला कंट्रोल करू, असे विचार आता सरोज करत असते. सरोजला आता कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज येऊ लागतो. तिला डाऊट येतो की नक्कीच आता या खरेच काहीतरी चालू झालं असणार आहे. आता म्हणूनच ती रूमच्या बाहेर येते आणि बघते तर काय, किचन मध्ये अद्वैत आणि कला दोघेही गोंधळ घालत असतात. दोघेही एकमेकांच्या छेड्या काढत असतात आणि ही गोष्ट आता सरोज वरूनच बघत असते. बघणं मात्र आता सरोजला काही सहन होत नाही. सरोज आता त्या गोष्टीकडे इग्नोर करते आणि रूम मध्ये पुन्हा आतमध्ये निघून जाते. कला आणि अद्वैत दोघेही गोंधळ घालत असतात, एकमेकांच्या अंगावरती पाणी उडवत असतात आणि एकमेकांना चिडवत असतात. आता नेमकं त्या दोघांमध्ये असं झालेलं असतं, कला जेव्हा स्वयंपाक करत असते तेव्हा अद्वैत तिथे आलेला असतो. अद्वैत डिझाईन्स बद्दल कलाकडे अपडेट मागत असतो, तेव्हा मात्र कला त्याला म्हणालेली असते, चांदेकर तुला वाटतं ना तितकं सोपं नसतं बायांचं आयुष्य. बायांना आधी सर्वात पहिल्यांदा घरातल्या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात, त्यानंतर बाकीच्या गोष्टी असतात. हे अपडेट्स वगैरे ना तू माझं काम झाल्यानंतर मला विचारत जा, हे असं माझं कामामध्ये येऊन डिस्टर्ब करत नको जाऊ. तशी पण तुला खूप घाण सवय आहे असं मध्येच यायचं आणि डिस्टर्ब करायचं. आता कलाचं हे बोलणं ऐकून अद्वैतला मात्र खूप राग येतो. अद्वैत म्हणत असतो की काय ग खरे, तुला काय वाटतं फक्त स्त्रियाच कामं करतात का? असं काही नाहीये, पुरुष पण कामं करत असतात आणि पुरुषांची कामं त्या तुलनेत महिलांपेक्षा जास्तच असतात. तेव्हा मात्र आता कला म्हणत असते की कशावरून म्हणतोय चांदेकर, तू स्वतः तर लय कामं करतो जशी. तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणत असतो, खरे तुला म्हणायचं काय नेमकं, म्हणजे मी कामं करत नाही असं म्हणायचंय तुला? कला म्हणते की अरे ते तर तूच म्हणतोय, बघ तू तुझ्या तोंडानेच बोलतोय आता की तुला काही कामं नसतात वगैरे. अद्वैत म्हणतो, खरे तू मला उगाच आहे ना उचकून देऊ नकोस, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला माझी चांगलीच कामं जमतात आणि मला सगळी कामं करता देखील येतात. तुला काय वाटतं, तुला स्वयंपाक येतो म्हणजे याचा अर्थ तू खरी काम करणारी झाली का घरातली आणि तुला खूप कामं असतात का? असं काही नाही. बाजूला हो, मी स्वयंपाक करतो आज. तेव्हा मात्र कला खूप मोठमोठ्याने हसायला लागते. अद्वैतला ती म्हणत असते की काय बोललास चांदेकर तू, परत एकदा बोल, मी स्वप्नात तर नाही ना? एक मिनिट तू मला आहे ना हाताला थोडंसं चिंकुडा घे बरं. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की खरे काय चालले नाटकं तुझे हे. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अरे मला बघायचंय, मी स्वप्नात तर नाही ना, हा नक्की चांदेकरच आहे ना? नाही म्हणजे स्वयंपाक बनवायला निघालाय, अरे आम्हाला मरायचं नाहीये लवकर. आता तर मात्र अद्वैतचं डोकंच पेटतं. अद्वैत म्हणत असतो की काय म्हणालीस तुम्हाला मारायचं नाही लवकर, म्हणजे मी असं जेवण बनवतो का? थांब तुला आता ना मी माझ्या हातून जेवणच बनवून दाखवतो. चल बाजूला हो, हे माझं किचन आहे आणि मी माझ्या किचन मध्ये माझ्या लोकांसाठी स्वयंपाक बनवणार. तेव्हा कला म्हणत असते की झालं का तुझं सुरू, माझी माणसं, माझं किचन, माझं घर, माझं हे माझं ते. बरं करच, आज तू स्वयंपाकच कर. मी आबांना सांगते की तुला चांगला स्वयंपाक करता येतो आणि तू स्वयंपाक बनवणार आहेस, मग बघू आबा तुझ्या हातचं जेवण करतात की नाही. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की आबा नक्कीच माझ्या हातचं जेवण करतील, त्यांना माहिती आहे मला स्वयंपाक बनवता येतं म्हणून. आता असं म्हणतच अद्वैतने आता स्वयंपाक बनवायला सुरुवात केलेली असते. तो कलाला म्हणालेला असतो की थांब, मी आता स्वयंपाक करून दाखवतो की नाही बघच, आणि सगळे माझ्या हातचं जेवण एकदम चाटून पुसून खातील. तुला तर काय, तुला फक्त आणि फक्त काही साध्या भाज्या बनवता येतात, मी तर स्पेशल भाज्या बनवतो. तेव्हा मात्र आता कला खूप मोठमोठ्याने हसत असते. ती मात्र पोटाला आता धरूनच हसायला लागलेली असते. म्हणत असते की अरे अद्वैत नको रे बाबा, नको हे उद्योग करू, मी सांगते तुला. अरे बाबा तुला स्वयंपाक बनवता येतो, मला येत नाही बनवता, नको उद्योग करू तू.
बरं मान्य केलं ना मी आता की तुला स्वयंपाक चांगला येतो माझ्यापेक्षा. बरं आता तू नको करू स्वयंपाक, मी बनवते. तेव्हा मात्र अद्वैतला अजून राग येतो. अद्वैत म्हणत असतो की म्हणजे कला, म्हणजे खरे तुला काय म्हणायचंय नेमकं? तू मुद्दाम करतेस ना हे? म्हणजे मला स्वयंपाक बनवता येत नाही किंवा मला स्वयंपाक नीट बनवता येणार नाही म्हणून तू असं बोलतेस ना मला? तेव्हा मात्र कला म्हणत असते की अरे अद्वैत तसं नाही म्हणायचंय मला. तेव्हा आता कला म्हणत असते की अरे चांदेकर, मला तसं नव्हतं म्हणायचं. मला एवढंच म्हणायचं होतं की तुला जर स्वयंपाक बनवता येतोय, मग तू आजपर्यंत रोज का बरं बनवत नव्हता? बरं मग तू आज बनवतोय ना, मग आज 2 वेळा स्वयंपाक होईल घरामध्ये. मी पण थोडा बनवते, तू पण थोडा बनव, मग बघूया आपण कोणाच्या हातचा भारी झालाय स्वयंपाक. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की काही गरज नाही, 2-2 वेळा स्वयंपाक नाही होणार. स्वयंपाक होणार तर एकदाच होणार आणि आता मी बनवणार आहे स्वयंपाक. तेव्हा मात्र आता अद्वैतला कला म्हणत असते की बरं बाबा बनव, तुझ्या हातचं बनव जेवण, मला माहिती आहे सगळ्यांना खूप आवडेल. आता कला हे मुद्दामच टोचून बोलत असते. अद्वैतच्या लक्षात येतं. अद्वैत म्हणतो की मी तुला चॅलेंज करतो, मी आता स्वयंपाक बनवूनच दाखवील. तेव्हा मात्र आता कला तरी पण हसत असते. कलाचं हसणं मात्र आता अद्वैतला चुकत असतं. अद्वैत आता जेवण बनवण्यासाठी घेतो. सगळ्यात पहिल्यांदा तो भाजी कापत असतो. त्याला खरं तर एवढं व्यवस्थित माहीत नसतं स्वयंपाकाचं, परंतु त्याला थोडंफार नॉलेज असतं स्वयंपाकाचं आणि तो त्या पद्धतीने आता स्वयंपाक करायला घेतो. सर्वात पहिल्यांदा तो मिरच्या कापत असतो आणि मग हळूहळू एक एक करत भाजी वगैरे सगळ्या गोष्टी तो आता करायला घेतो. तेव्हा मात्र कला बघूनच हसत असते. जेवढी कला हसेल तेवढा मात्र अद्वैतला राग येत असतो. अद्वैत म्हणत असतो की काय माझ्याकडे बघून दात काढण्यात काय मजा आहे तुला? आणि का बरं दात काढतेस? जा ना तू इथून. तेव्हा मात्र आता कला काही तिथून जात नसते. कला म्हणत असते की नाही, मी इथेच बसणार आणि जाणून घेणार तुला नेमका कसा स्वयंपाक बनवता येतो ते. नाही नको, कारण की घरातले बाकीचे उपाशी राहायला नको. नाही म्हणजे रिस्क नको ना, कारण की घरातले बाकीचे जर उपाशी राहिले ना, सगळं खापर माझ्यावरती फुटल. सगळ्यात पहिल्यांदा तुझी आईच येईल मला भांडायला. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की हे बघ, तुला आधीच सांगतोय माझ्या आईचं नाव नाही काढायचं बरं का तू, आणि आईला मध्ये नाही घ्यायचं या गोष्टीच्या. आणि सगळ्यात महत्वाचं, कुणाला सांगायचं देखील नाही की मी जेवण बनवलंय आज ते. मग बघू कुणाच्या हातचं जेवण भारी होतं ते. तेव्हा आता अद्वैतला भलताच कॉन्फिडन्स असतो. कलाला मात्र कळत असतं की अद्वैतला चुकीचा कॉन्फिडन्स आहे आणि तो चुकीच्या गोष्टींमुळे स्वतःला लय भारी स्वयंपाक करता येतोय असं म्हणतोय. परंतु आता अद्वैतने इकडे चटणी बनवून घेतलेली असते. त्याने आता मसाला बनवलेला असतो जेवणाचा. आता अद्वैतचा स्वयंपाक सुरू झालेला असतो. अद्वैतचा आता स्वयंपाक सुरू झालेला असतो. कला मात्र मजा घेत असते अद्वैतची. अद्वैत आता कलाला चिडून देण्यासाठी तिच्या अंगावरती पाणी उडवतो. मग काय, कलाला तर ओवाच. मग कला पण आता अद्वैतच्या अंगावरती पाणी उडवत असते आणि त्या दोघांचं आता तिथे छोटंसं युद्ध सुरू झालेलं असतं. कोण कुणावरती किती पाणी उडवतं या गोष्टी आता त्या करायला लागलेल्या असतात. दोघेही एकमेकांच्या अंगावरती पाणी उडवत असतात. आता या दोघांमध्ये भांडणं देखील चालू असतात, परंतु ते क्यूटवाले भांडणं असतात. ते काही सिरियस भांडणं वगैरे नसतात. नवरा बायकोचे ज्या प्रकारे भांडणं चालतात त्या प्रकारचे भांडणं त्यांचे चालू झालेले असतात. अद्वैत कलाची मस्करी करत असतो, तर आता कलाही कुठे मागं पडलेली नसते. कला देखील आता अद्वैतची चांगलीच धुलाई करत असते. अद्वैतला ती आता खेचत असते आणि आता तेवढ्यातच वरून सरोज आलेली असते. सरोजने आता हे सगळं बघून ती पुन्हा तिच्या रूम मध्ये गेलेली असते. रोहिणी देखील आता रूमच्या बाहेर येऊन बघते, तर हे दोघे एकमेकांसोबत खेळत असतात. आता ही गोष्ट बघून तर रोहिणीला तर आता पॉइंटच मिळतो. आता अद्वैत आणि कलाचा हा प्रकार बघून रोहिणीच्या गोष्ट लक्षात येते की आता बेस्ट मोका आहे सरोज वहिनीला पुन्हा एकदा चावी देण्याचा. आता आपण जाऊन अद्वैत कलाचा प्रकार सरोजला सांगत तिला एकदा चावी देऊ. आणि असं म्हणतच आता रोहिणी ही आता अद्वैतच्या आणि कलाच्या भानगडी करायला सरोज रूम मध्ये बसलेली असते. सरोजचे तेच विचार सुरू असतात. तेवढ्यात रोहिणी तिथे आलेली असते. आता रोहिणी सरोजच्या रूम मध्ये जाऊन सरोजचे कान भरायला सुरुवात करते. ती वेगवेगळ्या गोष्टी आता अद्वैत आणि कलाबद्दल बोलायला सुरुवात करते. तेव्हा ती सरोजला म्हणत असते की एक दिवस तू खूप पस्तावणार आहे. ही कला ना या घरावरती राज्य करणार आहे आणि तू भीक मागणार आहे. माझा शब्द आहे, तू बघ, एक दिवस लिहून घे माझ्याकडून. नाही ना तुझी ही हालत झाली तर माझं नाव रोहिणी ठेवू नको. तुला काय वाटतं? बघ ती कला तुला किती गुंडवते, तरी देखील तुला काही करता येत नाही. आता असं बोलणं रोहिणी तू उगाचच माझ्या डोक्यात काही गोष्टी घालायचा प्रयत्न करू नको.
नको. हे बघ, मला माझं माझं कळतं चांगलं, तू काय मला अक्कल शिकवू नको, तू इथून चालती हो पहिली. तेव्हा मात्र आता सरोजने रोहिणीला पण तिथून काढून दिलेलं असतं. रोहिणीचा आता सरोजला राग आलेला असतो, कारण की रोहिणीने सरोजच्या मनात मात्र आता चांगलीच थिणगी पेटवलेली असते. जातानाच रोहिणी हसत असते आणि म्हणत असते की अगं, मला हेच तर पाहिजे होतं, मला तुला कसं उचकवता येईल याच गोष्टीचा मी विचार करत होते. आता बघ, आता तू ऑटोमॅटिकली सगळं ज्या गोष्टी करायच्या ना त्या प्रॉपर करशील. सरोज आता रोहिणीला भरपूर बोललेली असते. रोहिणी बाहेर येऊन हसतच असते. रोहिणीला वाटत असतं की आता तिचा प्लॅन सक्सेसफुल होणार. आता सरोज ना अद्वैत आणि कलाला भांडायला जाणार. आता पुन्हा एकदा घरामध्ये कारभार होणार आणि तो बघायला मात्र मला मजा येणार असा विचार सरोज करत असते. परंतु तसं काही सरोजला माहित असतं की या साध्या सुध्या गोष्टींवरती बोलून बोलून माझीच इमेज डाऊन होत आहे आणि ही गोष्ट आता सरोजला लक्षात आलेली असते. आता सर्वजण जेवणासाठी जमलेले असतात आणि आजचा मेन्यू असतो पुरी भाजी, वरण भात आणि बाकीच्या काही गोष्टी आता अद्वैतने बनवलेल्या असतात. आता अद्वैतने इतका छान स्वयंपाक केला, ही गोष्ट आता कला स्वतः सांगते. कला म्हणत असते की आता स्वयंपाक कोणी केला माहितीये? मिस्टर शेफ अद्वैत चांदेकर यांनी. तेव्हा मात्र आता सर्वजण हसायलाच लागतात. तेव्हा मात्र सगळेजण खाण्याच्या आधीच हसत असतात. सगळ्यांना खूप हसू येत असतं की अद्वैतने बनवलंय. तेव्हा अद्वैत रागानेच मग काय झालं, मी केलं तर, आणि हसताय का बरं सर्वजण? तेव्हा मात्र कोणी काही बोलत नसतं. आता जेवणासाठी जेव्हा जमलेले असतात सर्व, तेव्हा आता कला सर्वांना सांगत असते की आजचा स्वयंपाक मिस्टर शेफ अद्वैत चांदेकर यांनी बनवलाय. सर्वजण आता असं ऐकताच हसायला लागतात. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की काय झालं हसायला, मी काय आणि माझा हातचा स्वयंपाक खाऊन तर बघा, मग तुम्हाला कळेल माझ्या हाताची चव. तेव्हा मात्र आता सर्वजण घाबरत असतात. हे कसं काय खावं असा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. तेव्हा मात्र आता सर्वजण एक एक घास घेतात. सगळ्यात पहिल्यांदा सगळे शांत बसतात, काही बोलत नसतात. त्यांच्या तोंडावरल्या रिॲक्शन बघण्यासारखे असतात. तेव्हा मात्र अद्वैत विचारत असतो की काय मग कसं झालं जेवण? तेव्हा मात्र कोणी काही बोलत नसतं आणि मग नंतरून आबाच म्हणतात, एक नंबर बनवलंयस अद्वैत तू. आणि खरंच आता अद्वैतने चांगला स्वयंपाक बनवलेला असतो. अद्वैतचं असं कौतुक ऐकताच कला म्हणत असते की वा, खरंच तू छान बनवलंयस. आबा जर म्हणालेत ना तू बनवलेली गोष्ट एकदम उत्तम असणार, त्यात काही शंका नाही. आता असं कला मुद्दामच अद्वैतला म्हणत असते. अद्वैत म्हणत असतो की मग मी म्हणालो होतो ना तुला, मी अद्वैत चांदेकर आहे, अद्वैत चांदेकर, मी काहीही करू शकतो. तेव्हा मात्र आता अद्वैत फारच खुश झालेला असतो. परंतु अजून एक दुःख झालेलं असतं ते सरोजला. आणि रोहिणी मात्र मजा घ्यायला बसलेली असते. नाही तिथंच असते आणि नैना म्हणत असते की अरे अद्वैत, किती छान बनवलंयस रे तू, खूप छान स्वयंपाक बनवलायस तू, खरंच खूप ग्रेट आहेस तू. तेव्हा मात्र आता अद्वैतला अजूनच भारी वाटत असतं. आता सर्वांचं जेवण झाल्यानंतर सोहम आणि आबा दोघेही बोलत असतात. दोघांचं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र सोहम आणि आबा दोघेही एकमेकांशी जेव्हा बोलत असतात तेव्हा आबा म्हणतात की आता या दोघांची भांडणं कधी संपणार काय माहिती, परंतु एक गोष्ट देवाच्या कृपेने चांगली झाली. दोघे भांडतात ते, परंतु एकमेकांची साथ मात्र काय सोडत नाही. आता बघ ना, अद्वैतला कला आणि अद्वैतमध्ये जे जेवणावरून वाद झाले होते त्यातून एक गोष्ट चांगली घडली, ती म्हणजे दोघांनी एकत्रित स्वयंपाक बनवला आणि तोही इतका उत्तम. सोहम म्हणत असतो की आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे त्यांच्यातलं अंतर दूर करण्यासाठी. आबा, मी तुम्हाला एक प्रॉपर प्लॅन घेऊन येतो तुमच्याकडे आणि मग तुम्हाला सगळी काही माहिती देतो, मग आपण त्या पद्धतीने सगळा प्लॅन करूया. तेव्हा मात्र आता सोहम तिथून निघून जातो. सोहम जेव्हा आता घराच्या बाहेर आलेला असतो त्याने काजूला फोन केलेला असतो. तो काजूला म्हणत असतो की अगं, माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन होता. काजू म्हणत असते की अरे भावा बोल ना, काय म्हणतोयस, कसला प्लॅन, काय बसायचा बिसायचा विचार आहे की काय डोक्यात? अरे बाबा, आपण असं काही करत नाही बरं का. तेव्हा मात्र आता सोहम म्हणत असतो की काय ग तुझं, सारखं तुझं ना मस्करीत चालू असते. अगं, मी सिरियस बोलतोय जरा. तेव्हा आता तू माझ्याशी सिरियसली बोल. तेव्हा आता काजू म्हणते की अरे बोल ना, काय म्हणत होतास? तेव्हा मात्र आता सोहम म्हणत असतो की माझ्या डोक्यात ना एक कल्पना आहे. तेव्हा काजू विचारते की कसली कल्पना? तेव्हा सोहम म्हणत असतो की माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे की अद्वैत आणि कला, दादा आणि वहिनीला कुठेतरी हनीमूनला पाठवायचं. मला एक गोष्ट सांग ना, वहिनीची आवडती प्लेस कुठली आहे? घराच्या जबाबदाऱ्याच इतक्या होत्या ना आणि घराची हालत देखील इतकी वाईट होती ना, कलाताईला कुठे जाताच आलं नाही. अगदी सहलीला सुद्धा तिला कुठेही जाता आलं नाही. तेव्हा मात्र आता सोहम म्हणत असतो की काय बोलतेस, कला वहिनी अजून कुठेच बाहेर फिरायला गेलेली नाहीये. अरे वा, मग हा प्लॅन तर नक्कीच सक्सेसफुल होणार. मी एक काम करतो, आपण काय करू, दादा आणि वहिनीला ना कुठेतरी हनीमूनला चांगल्या ठिकाणी
दादा आणि वहिनीला कुठेतरी चांगल्या ठिकाणी हनीमूनला पाठवू असं आता सोहम म्हणतो. तेव्हा काजू म्हणते की वा, एक नंबर आयडिया आहे. असं कर, आपण त्यांच्यासाठी ना चांगल्या चांगल्या प्लेसेस शोधू, मग तो प्लॅन तयार करू. तेव्हा आता सोहम म्हणतो की ठीक आहे, परंतु त्यासाठी मला तुला भेटावं लागेल. मग आता ते दोघे भेटणार असतात. इकडे अद्वैत आणि कला रूममध्ये आलेले असतात. त्या दोघांची नेहमीप्रमाणे टॉम अँड जेरीची भांडणं सुरू झालेली असतात. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की बघितलं, मी किती छान स्वयंपाक बनवला होता, सर्वांनी अगदी चाटून पुसून खाला. तेव्हा मात्र कला त्यावरती काही बोलत नसते. कला आता तिचं तिचं काम करत असते. अद्वैतचं ती कौतुकही करत नसते. अद्वैतला असं वाटत असतं की त्याच्या कामाचं कौतुक करावं सगळ्यांनी, परंतु आता अद्वैतची ती काही बोलायला तयारच नसते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की बरोबर आहे, तू का बोलशील ना आता, कारण की मी तुला सिद्ध केलंय ना की मी स्वयंपाक देखील चांगला बनवू शकतो. तेव्हा मात्र काजल आता थोडासा रिसर्च करते इकडे आणि ती ठरवते की यांना महाबळेश्वरला पाठवायचं. तसं ती सोहमला देखील मेसेज करून सांगते. सोहमचं देखील मत होतं की ठीक आहे, आपण महाबळेश्वरचाच प्लॅन बनवूया. आणि मग सोहम आता आबांकडे चाललेला असतो. त्याला आता या गोष्टीविषयी जरा बोलायचं असतं. दुसरीकडे इकडे रूममध्ये अद्वैत आणि कलाची भांडणं तर सुरूच असतात. आता अद्वैत कलाला उचकवण्यासाठी म्हणतो, मला माहिती आहे तू आता माझ्याशी बोलणार नाही, कारण की तुला कळालंय ना काबिल आहे आणि माझं कौतुक तर तुला तर जमणारच नाही. तेव्हा मात्र कला म्हणते की अरे बापरे, मी तुझं कौतुक नाही केलं. हां, मी तुझं कौतुक करते आता. मास्टर शेफ अद्वैत चांदेकर हे जगातले सगळ्यात चांगले कुक आहेत आणि त्यांनी खूप चांगलं जेवण बनवलं. आता कला मुद्दामच हे आता सूर वगैरे लावून बोलत असते. तेव्हा अद्वैत चिडतो आणि म्हणतो की खरे, तुला नीट बोलता येत नाही का? मान्य कर ना, मी चांगलं जेवण बनवलं, घरातल्या सगळ्यांना ते जेवण आवडलं. तेव्हा कला म्हणते की अरे मग त्यात नवल काय आहे? तू बनवलंय जेवण, खाल्लंय सगळ्यांनी, आवडलंय सर्वांना, पण ठीक आहे ना, मी तर रोजच बनवते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की ही मुलगी आहे ना, हिला कसलंच काही घेणं दिलं नसतं. हिला ना नेहमी स्वतःच खरं करायचं असतं. आता मी इतका चांगला स्वयंपाक बनवला, इतकी कष्ट घेतली, इतकी मेहनत घेतली, हिला मात्र माझं कौतुक करायला सुद्धा वेळ नाहीये आणि माझ्याशी बोलायला सुद्धा वेळ नाहीये. आता बसली आहे कामावरती. तेव्हा मात्र आता कलाला तो पुन्हा बोलायला जातो. तेव्हा कला म्हणते की हे बघ चांदेकर, मला ना नीट काम करू दे. तेव्हा मात्र आता कला अद्वैतला बोलते. अद्वैत म्हणतो की ठीक आहे कर काम, मला तसंही तुझ्याकडून कौतुक नकोच आहे, मला फक्त तुला दाखवून द्यायचं होतं की तुझ्यापेक्षा चांगला स्वयंपाक मला देखील जमतो. तेव्हा मात्र कला म्हणत असते की काय बोललास तू, माझ्यापेक्षा चांगला? आणि मग ती हसायला लागते आणि मग त्या दोघांची भांडणं तशीच कंटिन्यू असतात. आता इकडे खाली सोहम आबांकडे आलेला असतो. आबांचं त्याचं बोलणं होतं. आबांना तो म्हणतो की आपण दादा आणि वहिनीला चांगल्या ठिकाणी हनीमूनला पाठवू आणि मी ते ठिकाण देखील ठरवलं आहे, आपण त्यांना महाबळेश्वरला हनीमूनला पाठवूया. तेव्हा आता आबा म्हणत असतात, अरे वा सोहम, तू तर चांगलाच प्लॅन बनवला आणि हनीमूनला पाठवणं त्यांना गरजेचंच आहे, कारण की आता लग्नाला 1 वर्ष झालंय जवळजवळ आणि ते कुठे फिरायला देखील गेले नाही. कला तर या 4 भिंतींच्या बाहेर फक्त कामानिमित्त पडते. त्या व्यतिरिक्त मात्र त्या मुलीला आनंद देखील माहिती नाही काही. ठीक आहे, आपण एक प्लॅन करूया, त्या दोघांना हनीमूनला पाठवूया. तू एक काम कर, त्यांच्यासाठी हनीमूनची तिकीटं बुक कर आणि त्या सगळ्या गोष्टी घेऊन तू आता खाली ये आणि सर्व गोष्टी मला क्लिअर करून दे, म्हणजे मग मी त्यांच्या हातात देतो आणि आता त्या दोघांना तर जावंच लागेल मग. तेव्हा आता सौ म्हणत असतो की अरे, तेव्हा सौ म्हणत असतो की पण दादा ऐकेल का? तेव्हा मात्र आबा म्हणतात की ते तू माझ्यावरती सोड, मला चांगलं माहिती आहे त्याला कसं ऐकायला लावायचं. तेव्हा आता त्या सगळ्या गोष्टींचा प्लॅन सोहम आणि आबांनी चांगलाच केलेला असतो. दुसरीकडे मात्र इकडे सकाळ झालेली असते. अद्वैत आणि कला दोघे उठलेले असतात. तेव्हा आता कला तिचे कामं आवरत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की खरे, काय मग रात्रीचा स्वयंपाक कसा वाटला माझा, पोट भरलं ना रात्री? तेव्हा मात्र कला म्हणत असते की काय रे बाबा, तुझं तेच चालू आहे का अजून? साध्य कर, तुला दुसरं काही बोलायला नाही सुचवते का? 1 दिवस स्वयंपाक बनवला आणि आता असा जसा मिरवतोय, जसं काय रोज बनवतोय तू जेवण. एवढीच जर हिंमत असेल आणि एवढीच जर हौस असेल ना, तर चल मग रोज माझ्यासोबत स्वयंपाक बनवत जा. तेव्हा मात्र अद्वैतला समजून जातं की कलाला मात्र माझं काही विशेषच वाटलेलं नाहीये. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे, तुला तसंही हे सगळं काही सांगायची गरज देखील नाहीये आणि तू तुझे कामं कर ना, तू माझ्याशी गप्पा काय मारते? तेव्हा कला म्हणत असते की मला अडवलं कोणी? तू अडवलं, तू. आणि आता तू म्हणतोय तू की माझा कशाला टाइमपास करतेस वगैरे. सो तू आहे ना, जरा काय बोलतो ना या गोष्टीचं जरा भान ठेवत जा बरं. उगाचच माझ्या तोंडाला लागत नको जाऊ सकाळी सकाळी.
माझा दिवस खराब जातो. तेव्हा अद्वैत म्हणतो की माझा कुठं चांगला जातोय, म्हणून तुझ्या तोंडाला लागतो मी सकाळी सकाळी. तर आता अद्वैत आणि कलाचे ते दोघांचे लुटुपुटीचे भांडणं कधी काही संपणार नसतातच. तेव्हा आता ते दोघेही खाली आलेले असतात. आता आबांना सोहमने तिकीट आणून दिलेले असतात. आबांच्या हातामध्ये तिकीटं आणि एक लिफाफा असतो. त्या लिफाफ्यामध्येच ते तिकीटं असतात. आता आबा सर्वांशी बोलत असतात. नाश्त्यासाठी सर्वजण आलेले असतात. कला देखील आलेली असते आणि कलाने ऑलरेडी तयारी केलेली असते नाश्त्याची. तेव्हा आता सर्वांना नाश्ता वाढत असते. तेव्हा आता अद्वैत गालातल्या गालातच हसत असतो कलाकडे बघून, कारण की त्याला खूपच जास्त अभिमान झालेला असतो की त्याने स्वयंपाक बनवला. तेव्हा मात्र कला त्याच्याकडे खुन्नस देऊनच बघत असते. आबा म्हणत असतात की 1 मिनिट आता माझ्या बोलण्याकडे सर्वांनी लक्ष द्या. तेव्हा सर्वांना ही गोष्ट सतावत असते की आबा नेमकं काय बोलणार आहे इतकं महत्वाचं. सर्वजण आता ध्यानचित्ताने सगळेजण आबांकडे बघत असतात. आबा बोलायला सुरुवात करतात की गेले 1 वर्ष झाले घरातून कला आणि अद्वैतने काही बाहेर पाय काढलेला नाहीये. ते इथंच आहे. कोल्हापूर सोडून त्यांनी अजून बाहेरची मजल मारलेली नाहीये. माझ्या असं डोक्यात आहे की या दोघांना आता महाबळेश्वरला हनीमूनला पाठवायचं. तेव्हा मात्र आता सर्वांना धक्काच बसतो. आबा लगेचच कलाला बोलवतात आणि अद्वैतला देखील बोलवतात. दोघेही आता अद्वैत आणि कलाच्या समोर असतात. आबा म्हणत असतात की कला अद्वैत, आता मी सांगतोय तसं तुम्ही करायचं. तुम्ही ह्या वेळेस आता हनीमूनला जायचं आणि ही आहे तुमच्या हनीमूनची तिकीटे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आबा आपण, तेव्हा आता आबा काय अद्वैतला काही बोलूच देत नाही आणि कला आता आबांच्या हातातून ते तिकीटे घेते. अद्वैत आता कलाकडे खूपच रागाने बघत असतो. अद्वैतला ते घ्यायचे नसतात तरी देखील आता कलाने ते तिकीटे घेतलेले असतात, म्हणून आता तो तिच्यावरती चिडलेला असतो. कला मात्र काही बोलत नसते. आबा दोघांना स्पष्टपणे सांगतात तुमची तिकीटं काढलेली आहे आणि आता उद्या तुम्हाला हनीमूनला निघायचं आहे आणि मला दुसरं काहीही कारण द्यायचं नाहीये आणि तुम्ही मला उद्या सकाळी रेडी दिसले पाहिजे. जा आता तुम्ही वरती आणि तुमची तयारीला लागा. तुमच्याकडे आजचा पूर्ण दिवस आहे आणि तुम्हाला उद्या सकाळीच आता हनीमूनला निघायचं आहे. तेव्हा आता अद्वैत आणि कला नाश्त्यानंतर दोघेही रूममध्ये आलेले असतात. अद्वैत म्हणत असतो की खरे तुला अक्कल बिक्कल आहे की नाही काही, तू आबांच्या हातातून ते तिकीट कशाला घेतली, तुला नाही म्हणता येत नव्हतं का. तेव्हा मात्र आता कला म्हणत असते की अद्वैत ती गोष्ट तशी नाहीये. आबांनी डायरेक्टली हातात दिले माझ्या तिकीट आणि मला तशी आहे तुझ्यासोबत काय हनीमूनला जाण्याची इच्छा देखील नाहीये. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की म्हणजे काय मला इच्छा आहे का मग तुझ्यासोबत हनीमून करण्याची. हे बघ खरे उगाच जास्त स्वप्न वगैरे नको बघू. तेव्हा कला म्हणते की तू नको स्वप्न बघू, माझी पण नाही आहे इच्छा तुझ्यासोबत हनीमून करण्याची. आता त्या दोघांचंच या गोष्टीवरून भांडणं सुरू झालेली असतात. कोण कुठं चुकलं, काय केलं कोणी, याच गोष्टीवरून दोघांची आता भांडणं रंगलेली असतात. रात्र झालेली असते. दोघेही आता विचार करत असतात की नेमकं करायचं तर करायचं काय. आता या दोघांचं तिकीट मात्र आता आबांनी काढलेलं असतं आणि आबांची इच्छा असते. तेव्हा आता कला म्हणत असते की आबांनी दिलेला आदेश आहे, आपल्याला मोडता येणार नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो हो ना मला तेच टेन्शन आलंय. आता आबांनी सांगितलं म्हणल्यावरती टाळायचं कसं. तेव्हा मात्र आता दोघेही आवरण्यासाठी घेतात. दोघेही बॅग भरत असतात आणि आता दोघेही हनीमूनला जाण्यासाठी तयार झालेले असतात. दुसऱ्या दिवशी सकाळीच आबा आता दोघांना रेडी बघतात. त्यामुळे आता आबांना जरासा आनंद होतो. तुम्ही दोघांनी करून दाखवलं आणि माझी इच्छा आहे की आता तुम्ही दोघं हनीमूनला जाल आणि व्यवस्थित सर्व काही पार पाडाल आणि व्यवस्थित घरी याल. तेव्हा आता आबांना ते दोघेही होकार देतात. सरोजला मात्र फार राग येत असतो. सरोज म्हणत असते की आबा, तेव्हा मात्र आबा सरोजला काही बोलू देत नाही आणि आबा म्हणतात की लवकर निघा तुम्हाला आता उशीर होईल जाण्यासाठी. आणि असं म्हणून आता आबांनी युक्तीनेच या दोघांना घराबाहेर हनीमूनला पाठवलेलं असतं. सोहमने आणि आबांनी प्लॅन करून आता अद्वैत आणि कलाला हनीमूनला पाठवलेलं असतं. नेमकं आता हनीमूनला गेल्यावरती नेमकं काय होणार हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पुढचा भाग बघायला विसरू नका. आणि मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की या मालिकेत पुढे काय काय घडणार आहे याचे ट्विस्ट आपण नेहमीच टाकत असतो. आणि मित्रांनो, या स्पर्धेत जर सहभागी व्हायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट करायचे तुमचं मनोगत, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आवडतीचा रंग सांगायचा आहे, जेणेकरून त्या रंगाची गोष्ट तुम्हाला आम्हाला पाठवता येईल. तर मित्रांनो, वाट कसली बघताय, तुम्ही जर अटी पूर्ण केलेल्या नसतील तर त्या पहिल्यांदा पूर्ण करून घ्या. सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.
आणि सर्वात महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमचं मनोगत लिहायचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगायचं आहे आणि सोबतच तुमचा आवडतीचा रंग देखील लिहायचा आहे. मित्रांनो, ऑलरेडी आपल्या चॅनलवरती खूप कमी लोकांनी कमेंट केलेले आहेत, त्यामुळे जिंकण्याचा चान्स हा जास्त आहे. त्यामुळे वाट कसली बघताय, लगेच जाऊन कमेंट करा. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत न चुकता बघितला असेल तर तुम्ही ठरला आहात भाग्यवंत दर्शक. कारण की मित्रांनो, तुम्हाला मिळणार आहे एक आकर्षक भेटवस्तू जिंकण्याचा मौका. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती गिव्ह अवे करत आहोत. जो कोणी चांगली कमेंट करेल आणि खाली तुमचा आवडतीचा रंग लिहिल आणि सोबतच हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत जो बघेल, चॅनलला सबस्क्राईब करेल आणि व्हिडिओला लाईक जो करेल, तो जिंकू शकतो एक आकर्षक भेटवस्तू. आणि मित्रांनो, आपण हा विनर हप्त्यातून 2 वेळा प्रसिद्ध करत असतो. त्यामुळे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि येणारे पुढले व्हिडिओ नक्की बघत जावा, जेणेकरून तुमचं नाव जर त्यात घेतलं गेलं तर तुम्हाला त्यामध्ये तुमची आकर्षक भेटवस्तू तुम्हाला मिळवता येईल. जर मित्रांनो तुम्हाला देखील हे गिफ्ट मिळवायचं असेल तर करायचं इतकंच आहे, हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कमेंटमध्ये आपलं मनोगत लिहायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमचा आवडतीचा रंग देखील लिहायचा आहे. तर मित्रांनो, वाट कसली बघताय, त्वरा करा आणि लगेच कमेंट करा. धन्यवाद.